श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 21 मधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आज करण्यात आलंय। या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिक तसेच प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ फावडे मारत भूमिपूजन संपन्न झाले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या 6 कोटी रुपयांचा नगर विकास निधी प्रभाग क्रमांक 21 नाशिक रोडचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, माजी नगरसेविका ज्योती खोले, कोमल मेहरोलिया यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करण्यात आलाय। या निधी अंतर्गत केल्या जाणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला। उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांनी जसे बोला तसं चालेल या पद्धतीच्या आधारावर जे त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे, त्यांच्यामुळे आज आपल्या पूर्ण नाशिकमध्ये 25 कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी झालेली आहे। त्या कामाचा जो प्रभाग क्रमांक 21 आहे ते 21 मध्ये 6 कोटीचे काम आदरणीय अप्पा लवटे, आरडी धोंगडे, कोमलताई, आपली ज्योतिताई खोले या सर्वांच्या माध्यमातून 6 कोटीचे कामाचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये अनेक असे रस्ते आहेत किंवा गल्ल्या आहेत, त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं काम 3.25 कोटीचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे, स्टॉर्म वॉटरचं काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आपला जो प्रभाग आहे तो प्रभाग सुरक्षित प्रभाग करण्यासाठी आपण 1.5 कोटीचे CC कॅमेरे लगभग 50 ठिकाणी हे कॅमेरे 50 चौकामध्ये लागणार आहेत। या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण, CCTV लावणे, बेंचेस व खेळणी बसवणे, स्टीम वॉटर, पाणी पुरवठा आदी कामांसह प्रभागातील पाटील गॅरेज मागील परिसरातील रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गाडेकर मळा रस्ता, जैन कॉलनी, लवटे मळा, औटे मळा, अनगण सोसायटी, गायखे मळा येथील 3 डेड रोड रस्ते, तरण तलाव मागील रोड, हरिचरण सोसायटी, गुलमोहर कॉलनी, गणेश महाराज रोड, आनंद नगर, तिवारी हॉस्पिटल मागील रस्ता, सुवर्णा सोसायटीचा रस्ता, गोसावीवाडी आदी भागातील अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे। आज प्रभाग क्रमांक 21 मधील नाशिक महानगरपालिका नाशिक प्रभाग क्रमांक 21 मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन होत आहे। माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या स्वनिधीमधून या ठिकाणी 6 कोटीच्या कामाचे आज भूमिपूजन होत आहे। त्यामध्ये 2.25 कोटी रुपयाचं कॉन्क्रिटीकरण आहे, CCTV 1.5 कोटीचे आहे, ड्रेनेज 75 लाखाचे, पाणी पुरवठा 75 लाख रुपयाचं आणि बेंचेस आणि खेळण्या मुलांसाठी या 75 लाख रुपयाचे आहे। अशा टोटल 6 कोटीचे कामं माननीय एकनाथराव शिंदे यांनी आपल्या नाशिक रोड महापालिकेला 30 कोटी रुपये, 26 कोटी रुपये अशी निधी दिलेली आहे। अशा 13 प्रभागांमध्ये या कामाचा शुभारंभ आज होतोय। त्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये सुद्धा त्याचा विविध ठिकाणी नारळ फोडून त्या कार्यक्रमाची सुरुवात होते। त्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 21चे सगळे नागरिक व इथले सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं एकनाथराव शिंदेचे जाहीर आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो, कारण की त्यांनी आमच्या नाशिक रोडला भरभरून निधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या कामासाठी निधी मिळावा यासाठी प्रभागातील 4ही नगरसेवकांनी सतत पाठपुरावा केलाय। प्रभागात विविध विकास कामे मार्गी लागणार असून उत्तम दर्जाच्या सुखसुविधा नागरिकांना मिळणार आहे। तसेच सर्व नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील प्रभागासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले। आज खरोखर डायनेस्टिक पार्क मध्ये सर्व आमचे डायनेस्टिकचे राहणारे सर्वजण एकत्रित येऊन इथे उभे राहिले, आमच्या समस्या सांगितल्या आणि विशेष म्हणजे
आमचे नगरसेवक 21 प्रभागातले आज जरी सध्याच्या काळामध्ये आचारसंहितेच्या याच्यामुळे ते जरी काम करत नसाल तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हा उपक्रम लावला आहे, त्याबद्दल सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। यावेळी माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया, राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती महाराज अरिंगळे, मनोहर कोरडे, मंगेश लांडगे, श्याम खोले तसेच प्रभागातील नागरिक जावळे काका, दीपक नागपुरे, अनिल आंबेकर, प्रदीप बेहनवाल, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब घोलप, विनय भंडारी, डॉक्टर प्रकाश पुंड, डॉक्टर दीपक बुवा, शिरसाट, विजय देसाई, नरेंद्र खोटे, राजाभाऊ काकडे, संकेत खोटे, भूषण गायकवाड, रमाळे, राजश्री गवळी, कमल गायकवाड, मीरा गायकवाड, कापसे, विस्पुते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पुंड। आज या प्रभागामध्ये या प्रभागाचे सर्व चारही आमचे कार्यकुशल, हुशार, अत्यंत हुशार आणि धडाडीचे नगरसेवक श्री शामराव खोले, आप्पासाहेब लवटे, आर डी धोंगडे आणि कोमलताई मेहरुलिया यांच्या अथक परिश्रमातनं, प्रयत्नातनं मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांनी जो 6 कोटीचा निधी दिला त्याबद्दल माझ्या वतीने आणि प्रभागातील नागरिकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आज या ठिकाणी या गुलमोहर कॉलनीतील रहिवासी बंधू भगिनी आपल्या कॉलनीतील आज हा जो काही कामाचा भव्य शुभारंभ होतोय, गेल्या 5-6 महिन्यापासून आपल्याकडे प्रशासकीय कारभार असताना 2 वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय कारभार असताना कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना आपल्या या वार्डाचे लाडके नगरसेवक श्री रमेश भाऊ ढोंगडे, त्याचप्रमाणे सूर्यकांत आप्पा लवटे, तसेच कोमलताई मेहरुलिया व ज्योतिताई खोले या चौघांच्या प्रयत्नाला यश येऊन पाठपुरावा केल्याने आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी उदार अंतकरणाने 6 कोटी प्रथम याच्यामध्ये मंजूर केले। आणि त्याचप्रमाणे आताच मला रमेश भाऊंनी सांगितलं की अजून 9 कोटी त्यांनी आपल्याला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की त्याचा GR झाला, म्हणजे तब्बल 15 कोटीच्या आसपास या वार्डाचा कायापालट होण्यामध्ये भरपूर मोठी अशी रक्कम त्यांनी भरघोस उदार अंतकरणाने आपल्याला दिलेली आहे। आणि लवकरच या वार्डाचा कायापालट निश्चित स्वरूपात होईल। या कॉलनीच्या वतीने मी आश्वस्त करू इच्छितो की आपणच यापुढे आमचे नेतृत्व असाल, लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित आम्ही तुम्हाला भरघोस मतांनी महापालिकेत पाठवू, याबद्दल आपण निशंक राहा। मॅन्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।